नमस्कार मंडळी, चला तर बनवूया संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी. काठोकाठ भरलेली आणि टम फुगलेली. बघा तर किती सारण भरभरून भरलंय. आपण एका पॅन मध्ये शेंगदाणे ते छान भाजून घेऊ गुलाबी रंगाचे होईपर्यंत. आता त्यामध्ये टाकू तीळ. ते मंद गॅसवर तडतडेपर्यंत भाजायचे. तडतडले म्हणजे भाजले. चला तर आता खोबरं भाजून घेऊया. ते पण छान गुलाबी रंगाचं होईपर्यंत. चला तर आता मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊ. बघा किती छान झाले. जेवढे बारीक करता येईल तेवढे करायचे. आता खोबरं आणि तीळ मिक्स करून आपण एकत्र बारीक काढून घेऊ. हे पण छान बारीक झाले, काढून घेऊ. आता राहिलेलं त्यामध्ये टाकूया गूळ आणि एकजीव करून घेऊ. आणि आता याला परत मिक्सरमधून फिरू म्हणजे गूळ पण बारीक होईल आणि आपली पोळी फुटणार नाही. बघा किती छान मऊ झाले ना, आणि लाडू बनतोय. आता यामध्ये टाकू वेलची पावडर. ती छान मिक्स करून घेऊ. आणि आता आपण कणिक, त्यामध्ये थोडासा मैदा आणि थोडं मीठ आणि थोडं मोहन घालू. आणि आता याला एकजीव छान मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये पाणी टाकून छान गोल नरम अशी कणिक चुरून घेऊ. त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं 5 ते 10 मिनटं आपण त्याला मुरू देऊ. त्यामुळे आपली पोळी फुटणार नाही. त्याला तेल लावून छान मऊ करून घेऊ. या तिळगुळाच्या मिश्रणामध्ये दूध टाकून छान एकजीव करू म्हणजे त्याला मऊपणा येईल. आणि छान असे गोळे तयार करून घेऊ त्याचे, की जे भरायला बरं पडेल पोळीमध्ये आणि पोळी आपली फुटणार नाही. चला तर आपण आता लाटी कणकीचा उंडा तोडून घेऊ. आणि आपल्या सारणापेक्षा उंडा छोटा असला पाहिजे. चला तर आता पारी तयार करून घेऊ. त्यामध्ये टाकूया सारण आणि छान सारण आतमध्ये टाकून आपण याला गोल भरून घेऊया व्यवस्थित. आणि वरचा आपल्याला आणखी याच्यातला कणकीचा उंडा थोडा तोडायचा आहे, तोडून काढायचा आहे. त्यामुळे पोळी गोड लागते, उंडा कमी आणि सारण जास्त. चला तर हलक्या हाताने आपण याला छान लाटून घेऊया. जास्त भार द्यायचा नाही. बघा काठोकाठ सारण गेले. पीठ झटकून घेऊ. आता या पॅनला लावू तेल, त्यावर टाकू पोळी आणि वरतून पीठ झटकून घेऊ. बघा कशी टम फुगली पोळी. आपली पोळी तयार. तुम्ही ही पोळी नक्की करून पहा. ही पोळी शरीराला ऊर्जा देते, हार्मोन संतुलित करते, स्त्रियांची मासिक पाळी नियमित येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.